आम्ही स्वीकारू. ही संतांची भूमिका होती, तुमची आमची आहे का हो? देवानी दिलंय त्याच्यात आम्ही समाधानी आहोत का? नाही. सध्या सगळ्या जगाची भूक आहे, सत्ता, संपत्ती, श्रीमंती, सगळी वखवख आहे आधुनिक सुखाच्या साधनांनी वाढवलेली. देवानी दिलंय त्याच्यात आम्ही समाधानी मुळीच नाहीये. मला सांगा ना, ज्ञानोबांनी काय करावं? ज्या आई वडिलांना समाजाने देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी आनंदाने गेले, संपवला देह, पण तरी सुद्धा शुद्धीपत्र मिळवताना खटपटी कराव्या लागल्या पैठणच्या ब्रह्मवृंदांकडून. एवढंच नाही, जगाने संन्यासाची पोरं म्हणून विटंबनाच केली आयुष्यभर, पण तरी सुद्धा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशाने अवघीची झाले देह ब्रह्म, असा उदात्त भाव ज्ञानोबांचा होता या समाजाप्रती. सगळं विष प्राशन करावं आणि अमृताची चूळ भरावी. तुकोबरायांना अनेक लोकांनी नावं ठेवली. आमच्या सगळ्या संतांना, आमच्या जनाबाई, नामदेव महाराज पंढरपुरात नसायचे त्यावेळी 40 वर्ष नामदेवांनी तीर्थावळी केली. 80व्या वर्षी नामदेव महाराज पंढरपुरात आले त्यावेळी जनाबाईंनी पंढरपुरातल्या लोकांची मानसिकता सांभाळली. अशा दळायला बसल्या की लोक नावं ठेवायची. जने तुझ्या झोपडीतनं 2 आवाज येतात, कोण आहे दुसरं? जनाबाई म्हणायची पांडुरंग आला होता. पांडुरंग आणि तुझ्या झोपडीत कशापायी आला होता ग? जनाबाई म्हणायच्या, अहो जोंधण्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. आला होता, तुला दिसतो आणि आम्हासनी दिसत नाही, असा लपवून कुठं ठेवलायस? जनाबाई उत्तर देतात, हृदय बंदी खाना केला. कुठं लपवायचा असतो? आत लपवून टाकलाय. पण त्याच जनाबाईंच्या भाग्यात काय आलं हो? भगवंतांचा रत्नहार चोरण्याचा आळ आला, होय की नाही? बाळपदक विठ्ठला, चोरण्याचा आळ आला, चोरीचा आळ आला. सगळ्या पंचांनी शिक्षा फरमावली, सुळावर द्यायचं. जनाबाई निघाल्या. सुळावर जाताना गावच्या लोकांना सांगितलं, पांडुरंगाच्या दर्शनाला जाते तर पायरीला नमस्कार करते, आता आयुष्य संपवायला निघाले, निदान सुळाला हात तर लावू द्या, नमस्कार तर करू द्या. म्हणून सुळाला नमस्कार करायला हात लावतात. पंचभौतिक असलेला देह. आताच्या नवीन पिढीला हे पटत नाही. ते म्हणतात आमचं लॉजिक सुरू झालं की तुमचं मॅजिक काही काम करत नाही. अहो पण ऐका तर खरं, तुमच्या शंकांची सगळी उत्तरं अध्यात्मात आहे. तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरं अध्यात्मशास्त्रामध्ये आहेत, पण आमचा जर भावच नसेल तर तुम्ही असे कोरडे राहा, तुम्हाला नाही उत्तरं मिळणार जीवनाची. परवा एकाने मला विचारलं, खरंच आळंदीमध्ये माऊली आहेत का? त्या दगडामध्ये आतमध्ये माऊली आहेत का? म्हटलं आहेत. डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. दगडाच्या मानसिकतेची झालो ना आम्ही. अहो कसली संवेदनशीलता. एखाद्याचा अपघात झाला तर आमची पोरं पटकन मोबाईल पहिला काढतात आणि ते कधी एकदा स्टेटसला किंवा सोशलला जाईल, मीडियाला, याची घाई असते. आम्ही मदत करण्याऐवजी संकुचित, नॅरो माइंडेड ज्याला म्हणतो ना आपण मराठीमध्ये, असं बोललं की कळतं. आणि आम्ही बॅकवर्ड वाटत नाही, कारण लोकांचा समज आहे ज्याला काहीच कळत नाही ना त्यांनी कीर्तन करावं की काय, असं नाही. फार संकुचित झालो आम्ही. व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुद्धा किती लिमिटेड बघा तुम्ही. आता ओके सुद्धा लिहायचे कष्ट नाही, नुसतं के, एकच गुच्छ असतो, तो श्रद्धांजलीला, तोच वाढदिवसाला फिरतो. किती संकुचित झालो. नात्यामधला ओलावा नाही, प्रेम नाही, स्नेह नाही, आपापसामधलं सौहार्द नाही. याच्यासाठी भाव शब्द वापरला. जे आहे त्याच्यात समाधानी नाही, असमाधान आहे, वखवक आहे, कायम अपसेट आहे, कायम फ्रस्ट्रेशन आहे, वैफल्य आहे. आणि यातनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संतांचं वाङ्मय, ग्रंथ घेऊया हातात, योग्य वेळी घेऊया, म्हणजे तक्रारी कमी होतील आयुष्याच्या. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. सुखी संतोषान यावे, माणसाचा स्वभाव आहे. आयुष्यामध्ये सुख मिळालं ना की फार आम्ही नाचतो, एकदम उड्या मारतो, आणि दुःख आलं की तेवढेच कोसळून जातो. असं नाही. आणि लाभाला वन धरावे मना माझी, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादान न भजावे. सुख आलं आनंद आहे, दुःख आलं आनंद आहे. संतांना हे भोगावं लागलं. देवाचं काय म्हणाल? देवाच्या बाबतीतही हेच झालं. प्रभू रामचंद्रांना दशरथ राजांनी आदल्या दिवशी सिंहासनावर उद्या बसायचे, तुझा राज्याभिषेक आहे रामा, अयोध्येचा राजा म्हणून अभिषिक्त सम्राट होशील. दशरथ राजाला आरशात बघताना एक केस फक्त पांढरा झालेला दिसला. निर्णय घेतला उद्या रामाला बसवायचं. आपल्याला होतं का असं धाडस? आपण पांढऱ्याचे लगेच. परवा मी एका कीर्तनात, असं आम्ही नारदीय कीर्तनामध्ये 4 दिवस एकच ठिकाणी कीर्तन असतं, श्रोता तोच असतो. मला असं म्हणायचं होतं की तरुण मंडळींची जरा अपेक्षा कीर्तनामध्ये हवी आहे. तर आज जरा सगळेच पांढरे केस दिसत आहेत म्हटलं
म्हटलं उद्या काळे केसांची अपेक्षा आहे. म्हणजे मला म्हणायचं होतं तरुण माणसं जरा येऊ दे कीर्तनामध्ये, इकडं फिरकत नाहीत. काय हुशार माणसं, सगळे डाय करून आले हो. दुसऱ्या दिवशी आम्ही जागेवर डाय व्हायची वेळ आली. लोक फार हुशार असतात. दशरथ राजाला कळलं केव्हा थांबायचं, कुठे थांबायचं, काही माणसांना कळत नाही बघा. त्यामुळे रामाला लगेच सांगितलं, रामा उद्या राज्याभिषेक होणार, उद्या सिंहासनावर बसायचं. काही वेळ मध्ये गेला, कैकेयी मातेशी संवाद झाला आणि दिलेल्या वचनांची आठवण ज्यावेळी कैकेयी माता करून देते ना, त्यावेळी दशरथ राजा पुन्हा रामांकडे आणि रामांना सांगावं, राजा रामा उद्या तुला वल्कल परिधान करायचे आणि वनवासाला जायचंय 14 वर्ष. म्हणजे सिंहासनावर बसायचे म्हणून आनंदाने नाचले नाहीत. ठीक आहे म्हणाले, चालेल, इट्स ओके, बसतो. नाही, वल्कल घालून 14 वर्ष वनवासात जायचे, आय एक्सेप्ट इट, स्वीकारलं. हेही निघालो, सगळं स्वीकारलं. भगवंतांनी स्थितप्रज्ञ हा शब्द वापरलाय. आम्हाला प्रपंचात असं राहता आलं पाहिजे बरं का. खूप सोपं आहे हो, काही अवघड नाही. सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न बजावे, सुख दुःखी समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सगळ्या परिस्थितीत आम्हाला न्यूट्रल ज्याला म्हणतो की आपण समतोल राहता आलं पाहिजे. देवाला चुकलं नाही. भगवान रामप्रभूंच्या सीतामाईंचा त्याग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय करावं सीतामाईंनी? कल्पना करा ना, सीतामाईंच्या जागी आजची एखादी असती नवविवाहिता एखादी, काय म्हणली असती? तिकडं जा तुम्ही, मी निघाले माझ्या बापाच्या घरी, नाही का? जनक राजा म्हणत होते तू घरी चल, परत प्रभू आले ना वनवासावरून की तुला पाठवतो. पण नाही गेल्या सीतामाई आमच्या. काय त्याग आहे सीतामाईंचा. म्हणून पंचकन्यांमध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यावेळी प्रभू निरोप घ्यायला गेले, निरोप कसला माझा घेता. माझा निरोप घ्यायला आलात तुम्ही देवा? मी नाही निरोप देणार तुम्हाला, मी येणार. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. याला म्हणायचं पातिव्रत्य. ही आपली परंपरा आहे. उर्मिलेचा त्याग, लक्ष्मण महाराजांचा त्याग. आले भागाते करीतो, देवांना सुद्धा भाग्य आणि प्रारब्ध चुकलं नाही. गोपाळ कृष्णांच्या बाबतीत काय बोला, जन्माला आल्या आल्या ज्या भगवंताला, ज्या पूर्ण पुरुषोत्तमाला स्वतःच्या आईचं दूध सुद्धा प्यायला नाही मिळालं. यशोदा मातेने सांभाळलं. त्याग सहन करावा लागला, आईचा विरह सहन करावा लागला. आणि त्याच्या चरित्राबद्दल आजपर्यंत आम्ही किती चिखलफेक करतो, किती निंदा करणारे लोक आमच्या धर्माच्या वल्गना करतात, धर्मावर, आमच्या देवदेवतांवर. कृष्णाने एवढ्या केल्या. किती बायका होत्या भगवंतांना? हा बघा कसं पटकन उत्तर आलं. किती होत्या? 16,108. आणि कालच्या कीर्तनाचा अभंग कुठला होता? पटकन आलं पाहिजे लगेच. हे मला इकडून अपेक्षित आहे. तुम्ही रोज इथे इतक्या जवळ आहे कीर्तनकारांच्या. मला सांगायचं एवढं, कृष्णाच्या एवढ्या संख्या आम्ही लगेच लक्षात ठेवतो की नाही. एक जण तर म्हणाला, कृष्णाने काय तुम्ही चरित्र गाता म्हणाले, खोड्या केल्या, तिकडे त्या गवळणींची वस्त्र चोरली. असू दे असू दे, विठ्ठल वस्त्र चोरली, गवळणींच्या खोड्या केल्या, दहीच काय चोरलं, तू लोणीच काय चोरलं. असंख्य प्रकारे भगवंतांच्या चरित्राला नावं ठेवणारी लोक आहेत. म्हटलं मान्य, चोरली वस्त्र माझ्या देवानी गोपींची. 11 वर्षाचं वय होतं, गोकुळातल्या केलेल्या त्या खोड्या होत्या. त्या चोरी मागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे, आध्यात्मिक कारण आहे, राजकारण आहे, धर्मकारण आहे. तो विषय वेगळा आहे, पण इथे सांगण्यासाठी नाहीये. पण भगवंतांनी ज्या गोपींची वस्त्र चोरली ते वय त्याचं 11 वर्षाचं होतं. तोच भगवंत ज्यावेळी हस्तिनापूरच्या दरबारामध्ये माझ्या द्रौपदी मातेच्या वस्त्राला हात घातला ना दुःशासनाने, त्यावेळी त्याच भगवंतांनी अंबर अवतार घेतला, वस्त्र अवतार घेतला आणि हजारो पटींनी तिचं ऋण चुकवलं, तिला वस्त्र पुरवली. आम्ही हे विसरतो बऱ्याचदा, आमच्या लक्षात नाही हे राहत. त्यामुळे भगवंतांना सुद्धा हे चुकलेलं नाही. आजपर्यंत देवाच्या चरित्राविषयी आम्ही गप्पा मारतो. अहो एवढंच कशाला, देवाला ऐकून घ्यावं लागलं. शिशुपालासारख्या नराधमाकडून 100 शिव्या ऐकाव्या लागल्या आणि तेव्हा 101व्या शिवीला मग मस्तक छाटायची वेळ आली वचनाप्रमाणे. देवाला सुद्धा नाही चुकलं. मग आम्ही कोण तक्रार करणार आहे? आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आमचं काम एकच आहे देवा, जन्म दिलायस ना, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम
कायम ठेवायचं. येता जाता उठता बसता जसं जनाबाईंचं होतं, जात्यावर बसल्या दळायला गोड आवाजामध्ये नाम घ्यावं, लगेच ओव्या गाव्यात. आता ओवीचं नाव काढलं का आमच्या तरुण मंडळी, तरुण मुली म्हणतात की ताई ओवी कशी म्हणायची, जातं कुठं आहे? म्हटलं नसे ना का मिक्सरवर म्हणूया. ओवीच म्हणायचे ना, मग मिक्सरवर म्हणता येईल की. जातं काही तानपुऱ्यासारखं वाजत नव्हतं, त्याचा घरघरच आवाज असायचा. पण पूर्वजांचं शहाणपण आपल्याला वापरता आलं पाहिजे. जातं सूप सगळं गेलं ना आता. आता खेड्यापाड्यात इथं असेल हे की नाही, घराघरात असेल, पण आता कॉन्व्हेंटच्या पोरांना सूप बघायला सुद्धा मिळत नाही. परवा एका मुलाला म्हटलं तुला सूप माहिती आहे का, ते पाखडायचं असतं सूप, गणपतीचे कान सुपासारखे असतात. ते म्हणलं हाऊ इट इज पॉसिबल, गणपतीचे कान सुपासारखे, बिकॉज सूप इज लिक्विड. त्याला ते प्यायचं सूप माहिती, टोमॅटो सूप, कॉर्न सूप, व्हेजिटेबल सूप. त्याला कुठं माहिती पाखडायचं सूप, ज्यांनी निंद्य ते सगळं असार आहे ते सोडून द्यायचं आणि सार आहे ते जवळ करायचं, हे शिकवतं आम्हाला सूप. जनाबाईंच्या जात्यांनी आम्हाला काय दिलं महाराष्ट्राला, इतकं सुंदर ओवीमध्ये भगवंताशी आळवणी करावी, बोलवावं. जे दिलंय ते भगवंता स्वीकारलं. जीव शिव दोन पुंडे ज्या